विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं इन्फायनाइट एज्युकेशनल अकॅडमी मध्ये या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 साठी बेसिक लेक्चर पाहिलं होतं। आज आपण काय सुरू करणार आहोत? प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करणार आहोत। ज्यांना हा प्रॅक्टिस सेट 1.1 समजून घ्यायचा आहे त्यांनी पाठीमागील व्हिडिओ जाऊन चेक करा। ओके, तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये मी बेसिक कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत। आज आपण पाहणार आहोत मॅथ्स पार्ट 2 चा प्रॅक्टिस सेट नंबर 1.1। तर 1.1 मधलं पहिलंच गणित मी कुठे दिलेलं आहे? बोर्डवर लिहिलेलं आहे। हे गणित दोन्ही पद्धतीत दोन्ही माध्यमातून लिहिलेलं आहे। जर आपल्याला एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम प्रश्न समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं। ओके, चला तर मग व्यवस्थित गणिताची फोड करून आपण प्रश्न समजून घेण्याचा काय करूया? प्रयत्न करूया। तर बघा काय आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे। म्हणजेच एक त्रिकोण दिलेला आहे, त्याचा पाया किती सांगितलेला आहे? 9 आणि त्याची उंची किती सांगितलेली आहे? 5 सांगितलेली आहे। नंतर पुढे सांगितलेलं आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व त्याची उंची किती सांगितलेली आहे? 6। ओके, म्हणजेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सांगितलाय 10 आणि उंची किती सांगितलेला आहे? 6 सांगितलेला आहे। मग ह्या दिलेल्या डेटावरून तर आपल्याला एक गोष्ट लक्षातच येते की पहिल्याचा पाया आहे 9, दुसऱ्याचा पाया आहे 10। नंतर पहिल्याची उंची आहे 5 आणि दुसऱ्याची उंची आहे 6। म्हणजे इथे काय नाहीये, पाया आणि उंची दोन्हीही समान नाहीत। ओके, तर कोणती कंडिशन अप्लाय होणार आहे ते आपण पाहूच। ओके, तर पुढे काय सांगितलंय, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। म्हणजे गणित समजून घेतलं पाहिजे आपण की इथं काय सांगितलेलं आहे, पाया आणि उंची दोन्ही त्रिकोणांच्या दिलेल्या आहेत आपल्याला, तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायला लावलेलं आहे। हाच प्रश्न इंग्लिश मधून कसा दिलेला आहे आपल्याला? बेस ऑफ अ ट्रायंगल, म्हणजेच एका ट्रायंगलचा बेस सांगितलाय इज 9 अँड हाईट इज 5। म्हणजेच उंची 5 आहे आणि बेस किती आहे? 9 आहे। तसंच बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6। म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा बेस सांगितलेला आहे 10 अँड हाईट सांगितलेली आहे 6, म्हणजेच 6। देन फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स। म्हणजे आपल्याला दोन त्रिकोण दिलेत, दोघांचे पाया आणि उंची दोन्हीही दिलेलं आहे। तर आपल्याला काय करायला लावलेलं आहे? एरिया ऑफ रेशो ऑफ दीज टू ट्रायंगल्स आपल्याला काढायचा आहे। मग पाहूया आपण। मग एखादं जर गणित दिलं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय लिहावं लागतं, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे आपल्याला काय करावं लागतं? लिहावं लागतं। मग आपल्याला काय काय दिलेलं आहे? बेस दिलेला आहे 9, हाईट दिलेली आहे 5 फर्स्ट ट्रायंगलची, सेकंड ट्रायंगलची दिलेला आहे बेस 10 आणि हाईट 6। ओके, मग आपण इथं लिहू शकतो, समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया व उंची B1 आणि H1 आहे। हेच इंग्लिश मधून लिहिताना आपण कसं लिहिणार आहे? लेट बेस ऑफ अ ट्रायंगल इज B1 and height is H1। तसंच आपण हे पहिल्या त्रिकोणासाठी लिहिलं तर आपल्याला काय करावं लागेल? दुसऱ्या त्रिकोणासाठी सुद्धा लिहावं लागेल। तसेच इथं लिहिणार, तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया व उंची B2 आणि H2 आहे। इंग्लिश मध्ये लिहिताना काय लिहिणार आहे? बेस ऑफ
another triangle is B2 and height is H2. ओके, तर मग आपल्याला या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे B1 ची किंमत काय आहे, H1 ची किंमत काय आहे, B2 ची किंमत काय आहे आणि H2 ची किंमत काय आहे ते. मग बघूया आपण B1 ची किंमत म्हणजेच बेस 1 किती दिलेला आहे आपल्याला, 9 दिलेला आहे. बेस म्हणजेच काय असतो, पाया. मग B1 इज इक्वल टू 9 आणि H1 इज इक्वल टू किती दिलेला आहे, 5. त्यानंतर B2 दिलेला आहे आपल्याला 10 आणि H2 दिलेला आहे 6. तर मग ह्या दिलेल्या डेटावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की B1 आणि B2 समान आहे का, नाही. सेम आहे का, नाही. आणि H1 आणि H2 समान आहे का, नाही. म्हणल्यानंतर याच्यामध्ये आपण कोणती कंडिशन अप्लाय करणार आहे, जी की मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितली होती, युनिव्हर्सल कंडिशन. मग युनिव्हर्सल कंडिशन काय आहे, पाया आणि उंची समान नसताना. मग तसं आपल्याला ह्या गणितामध्ये लिहावं लागणार आहे. काय लिहावं लागणार आहे की दोन्ही त्रिकोणांचे पाया व उंची समान नाहीत. इंग्लिश मध्ये लिहिताना आपण काय लिहिणार आहे, बोथ हाईट and base are not equal. ओके, मग तुम्हाला माहितच आहे, जर पाया आणि उंची समान नसेल तर त्यांचा त्रिकोणांचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ रेशो ऑफ टू ट्रायंगल्स काय असतात, तर एरिया 1 डिवायडेड बाय एरिया 2. एरिया 1 म्हणजेच काय आहे, क्षेत्रफळ त्रिकोण 1 च आणि A2 म्हणजेच काय आहे, क्षेत्रफळ त्रिकोण 2 च. A1 डिवाइड बाय A2 हा कशाच्या प्रमाणात असतो, B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. मग आपल्याला माहितच आहे B1 ची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे. B1 ची किंमत आपण ह्या सगळ्या किमती आता याच्यामध्ये पुट करू. B1 ची किंमत दिलेली आहे 9. त्याच्यानंतर B2 ची किंमत दिलेली आहे 10 इंटू H1 ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 5 आणि H2 ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 6. आता आपण काय करू शकतो, यांचा गुणाकार करू शकतो आणि उत्तर लिहू शकतो. म्हणजे करूया आपण 9 5 चा किती झाले 45 म्हणजेच 45. 9 5 45 आणि 10 गुणिले 6 म्हणजे 10 किती होतात 60. आता जर आपण विचार केला तर हे दोनच्या दोन्ही संख्या काय आहेत, एकाच पाड्यात आहेत. कोणत्या पाड्यात, तर 15च्या पाड्यामध्ये आहेत. मग आपण याला काय देऊया, सोपे रूप देऊया. 15 3 म्हणजे 15 3 45 आणि 15 चौक 60. तर आपल्याला उत्तर येत आहे 3/4 म्हणजेच एरिया 1 डिवायडेड बाय एरिया 2 किती येत आहे 3/4. ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, पहिलं गणित काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. आपल्याला काय करायला लावलं होतं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायला लावलं होतं, ते आपण काढलेलं आहे. A1 डिवाइड बाय A2 इज इक्वल टू किती आलेला आहे 3/4. अशा पद्धतीनं आपण जर हे गणित सोडवलं तर आपल्याला पैकीच्या पैकी जे 2 मार्काला गणित हे पडू शकतं ते मिळू शकतात. अशाच पद्धतीनं आपण काय करूया, आता पुढील गणित सोडवायला घेऊया. पुढील प्रश्न आपल्या बोर्डवर दिलेला आहे, तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग हा प्रश्न वाचून समजून घेण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. मॅथ्स पार्ट 2 म्हणलं की सर्वप्रथम आकृती समजून घेणं आणि समजणं एकदम गरजेचं असतं. कारण की मॅथ्स पार्ट 2 गणित भाग 2 साठी आपल्याला सर्वात महत्वाचे असतात. आकृत्या येणं हे सर्वात महत्वाचं असतं. आपण प्रश्न वाचून तो जो डेटा प्रश्नामध्ये दिलेला आहे तो आकृतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. मग पाहूया आपण काय सांगितलेलं आहे. आकृतीमध्ये BC लंब AB वर आहे. लंब म्हणजेच काय असतो, परपेंडिक्युलर. आणि लंब म्हणजेच काय, जिथं किती अंशाचा कोन असतो, 90 अंशाचा कोन असतो. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, जिथं जिथं लंब असतो तिथं हे जे खालची लंब असते ती असते काय असतो, आपली पाया असतो.
आणि हे जे वरचं असतं, ओके, म्हणजे जी उभी काठी असते त्याला काय म्हटलं जातं, उंची असं म्हटलं जातं. आणि जर ह्या प्रश्नामध्ये समजून घ्यायचं झालं किंवा हे दिलेल्या डेटामध्ये समजून घ्यायचं झालं तर इथं आपल्याला काय दिलंय, बीसी लंब कशावर टाकलेला आहे, AB वर. मग BC कशावर टाकलाय, AB वर टाकलाय. म्हणजेच BC ही काय झालेली आहे, हाईट म्हणजेच काय झालेली आहे, उंची. आणि AB ही काय झालेली आहे, तर पाया झालेला आहे. पाया म्हणजेच त्याला म्हणायचं बेस. तसंच अजून पण आपल्याला पुढे दिलेला आहे, AD लंब कशावर आहे, AB वर आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल आता, AD हा काय झालेला आहे, उंची म्हणजेच काय झालेली आहे, हाईट झालेली आहे. आणि AB हा काय झालेला आहे, पाया. तर प्रश्नामध्येच आपल्याला लक्षात येतंय AB म्हणजे हे जे त्रिकोण दिलेले आहेत त्यांच्यामध्ये AB हा काय आहे, समान पाया आहे. काय आहे, समान पाया आहे. मग पुढे आपल्याला दिलेला आहे BC बरोबर किती आहे, 4 आणि AD बरोबर किती आहे, 8. आता काय करायचं, आपण जी आकृती कशात काढलेली आहे, उत्तरात काढलेली आहे, त्याच्यामध्ये काय टाकून घ्यायचं, ज्या ज्या किमती आपल्याला दिलेल्या असतात त्या किमती आकृतीमध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे आपल्याला समजतं की काय सोडवायचं आहे आणि कोणती बाजू काढायची आहे किंवा काय करायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित समजतं. मग काय सांगितलंय आपल्याला इथं, BC बरोबर किती आहे, 4. BC इज इक्वल टू 4. मग BC ची किंमत कुठं आहे, BC कुठं आहे, इथं उभी आहे, सरळ सरळ दिसते. इथं किती आहे, 4 आहे, बरोबर. आणि इथं किती अंशाचा कोण आहे, 90 अंशाचा कोण. पाठीमागच्या वेळेस मी सांगितलंच होतं, जिथं 90 अंशाचा कोण तिथं पाया आणि उंची असते. म्हणजे ही झाली उभी आहे म्हणून ही उंची आणि त्याचा पाया AB. आणि याच्यावरून सुद्धा समजतंय आपल्याला BC ही काय झालेली आहे, उंची आणि AB हा काय झालेला आहे, पाया. म्हणजेच लंब चिन्हाच्या पाठीमागच्या बाजूला जो असतो तो असतो पाया म्हणजेच बेस, आणि त्याच्या समोर जो बाजू असते त्याला काय म्हटलं जातं, उंची म्हणजेच हाईट. ओके, BC दिलेला आहे, किती दिलेला आहे, 4. आणि AD किती दिलेला आहे, 8. AD कुठं आहे बघा, तर AD आहे इथं. किती दिलेला आहे तो, 8. तर आता मी इंग्लिश मध्ये प्रश्न लिहिलेला नाही, समजून घ्या. इथं काय असणार आहे, देन फाइंड काय करायला लावलंय, काढायला काय लावलंय आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. म्हणजेच त्रिकोण ABC छेद त्रिकोण ADB च्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायला लावलेलं आहे. मग आपल्याला लगेच समजतं ह्या गणितामध्ये काय समान आहे, BC हा जो BC नाही, AB हा जो पाया आहे तो काय आहे, समान आहे. ह्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय. हा जर आपण वरचा त्रिकोण बघितला तर वरच्या त्रिकोणात AB ही बाजू आहे आणि खालचा जर त्रिकोण आपण बघितला तर खालच्या सुद्धा त्रिकोणात कोणती बाजू आहे, AB ही बाजू आहे. आणि दोन्हीच्या दोन्ही जे लंब आहेत म्हणजेच परपेंडिक्युलर आहेत ते कशावर टाकलेले आहेत, AB वर टाकलेले आहेत. त्यामुळे AB हा काय आहे, सामायिक पाया आहे, म्हणजे कॉमन बेस आहे दोघांच्या मध्ये. ओके, म्हणजेच आपण जर हे गणित सोडवायला चालू केलं तर सर्वप्रथम आपल्याला काय लिहावं लागतं, जो गिवन डेटा दिलेला आहे किंवा प्रश्नामध्ये जे दिलेला आहे पक्ष तो आपल्याला सर्वप्रथम लिहावा लागतो. मग सर्वप्रथम आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेला आहे, BC इज इक्वल टू किती आहे, 4 आणि AD इज इक्वल टू किती आहे, 8. आणि अजून काय दिलेलं आहे, BC लंब AB वर आणि AD लंब AB वर. मग तेच आपण इथं काय करूया, लिहून घेऊया. मग काय आहे, BC लंब AB, अजून काय दिले आपल्याला, AD लंब AB, अजून काय दिलेलं आहे, BC बरोबर 4 आणि AD बरोबर 8. ओके, इथपर्यंत आपल्याला दिलेला आहे. मग ह्या डेटावर याच्या पुढे आपण काय लिहू शकतो, तर पक्ष म्हणजेच काय असतं, इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं गिवन. जे प्रश्नामध्ये दिलेलं असतं तेच आपण काय केलेलं आहे, लिहून घेतलेलं आहे. ओके, तर आपल्याला काय काढायला लावलंय, ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आपल्याला काढायला लावलेला आहे. मग आपल्याला याच्यावरून काय समजतंय की दोन्हीही जे बेस आहेत, दोन ट्रायंगलचे जे बेस आहेत, बेस म्हणजेच पाया आहेत, ते दोन्हीही काय आहेत, समान आहेत. मग आपल्याला तसं लिहावं लागेल. मग कोणता कोणता त्रिकोण आहे, तर ABC आणि ADB. मग तसं लिहूया आपण, त्रिकोण ABC व त्रिकोण ADB चा काय समान आहे, पाया
समान आहे. ओके, इंग्लिश मध्ये लिहिताना आपण काय लिहिणार आहे? बेस ऑफ ट्रायंगल ABC and triangle ADB are same. ओके, आता तुम्हाला माहितच आहे जर पाया समान असेल म्हणजेच बेस सेम असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कुणाच्या प्रोपोर्शन मध्ये असतं, कुणाच्या प्रमाणात असतं, तर उंचीच्या प्रमाणात असतं. मग आपण तेच लिहिणार इथं आता. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? ADB इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण? कुणाच्या प्रमाणात लिहायचंय? उंचीच्या प्रमाणात. का तर काय समान आहे? पाया समान आहे. मग उंची ABC ची उंची इथं सापडते बघा. हा त्रिकोण आहे ABC ची उंची काय आहे? BC छेद डिवायडेड बाय ADB ची उंची कोणती आहे इथं? AD. ओके, ADB ची उंची कोणती आहे? AD आहे. ओके, मग आपण इथं लिहिलेले आहे AD. आता आपल्याला ह्या BC आणि AD दोघांची ही किंमत दिलेली आहे, आपण लिहिलेली सुद्धा आहे. BC ची किंमत आहे 4. मग BC च्या ठिकाणी आपण टाकणार 4 आणि AD ची किंमत किती दिलेली आहे? 8. मग AD च्या ठिकाणी आपण किती किंमत टाकणार आहे? 8. आता तुम्हाला माहितच आहे त्या 4 न कुणाला भाग जातोय? 8 ला भाग जातोय. लगेच आपण काय करून टाकू? भाग लावून टाकू. 4 एके 4, 4 दुने 8. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 1/2. हे उत्तर कशाचं आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. कोणते दोन ट्रायंगल आहेत? ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? ADB. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? दुसरं गणित काय केलेलं आहे? सोडवलेलं आहे. आपण अशाच पद्धतीनं तिसरं सुद्धा गणित काय करूया? सोडवायला चालू करूया. तर तिसरं गणित एकदम इंटरेस्टिंग आहे, एकदम छान आहे. तर आपण हा प्रश्न वाचून घेऊ आणि आकृती समजून घेऊ. तर गणितात आपल्याला सांगितलेलं आहे इन फिगर म्हणजे आकृतीमध्ये PS परपेंडिक्युलर टू RQ. पाठीमागील गणितामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जिथं हे परपेंडिक्युलरचं साइन येईल त्या परपेंडिक्युलर साइनच्या अलीकडच्या बाजूला, अलीकडचा बाजू म्हणजेच कोणती बाजू? डाव्या हातावर नेहमी काय असते? हाईट असते, म्हणजेच काय असते? उंची असते. आणि उजव्या हातावर काय असतो? त्या चिन्हाच्या उजव्या हातावर असतो तो बेस असतो. बेस म्हणजेच काय असतो? पाया असतो. मग आपल्याला तर प्रथम दर्शनी तर लगेच समजत आहे की PS ही काय आहे? एका त्रिकोणाची काय आहे? हाईट म्हणजेच उंची आहे आणि RQ काय आहे? बेस म्हणजेच काय आहे? पाया आहे. आता पुढं काय सांगितलंय? अँड म्हणजेच अँड QT परपेंडिक्युलर टू PR म्हणजेच QT ही काय आहे? त्रिकोणाची उंची असली पाहिजे, ट्रायंगलची हाईट असली पाहिजे आणि PR हा काय असला पाहिजे? बेस असला पाहिजे. आत्ताच मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं. अजून पुढे काय दिलंय आपल्याला गणितामध्ये? इफ म्हणजे जर RQ बरोबर किती दिलेला आहे? 6. मग आकृती लगेच बघायची. RQ कुठं आहे तो बघायचा. RQ किती दिलेला आहे आपल्याला? 6 दिलेला आहे. PS बरोबर किती दिलेला आहे? 6 दिलेला आहे. मग PS कुठं आहे? इथं आहे. PS बरोबर किती दिलेला आहे? 6. त्याच्यानंतर अँड PR बरोबर किती दिलेला आहे? 12. तर PR कुठं आहे? इथं आहे. ओके, तर आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलेला आहे? QT ची किंमत काढायला लावलेली आहे. तर तुम्ही जर हे गणित बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं एकच त्रिकोण दिलेला आहे आणि एका त्रिकोणाला 2 उंच्या दिलेल्या आहेत, 2 हाईट्स दिलेल्या आहेत. मग लगेच तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला पाहिजे की एका त्रिकोणाला किती उंच्या देऊ शकतात? तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर लगेच आपण 2 मिनिटांमध्ये पाहू. काय आहे? समजा हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाचं नाव मी देतो L, M आणि N. मग जेवढे त्रिकोणाला शिरोबिंदू तेवढे आपण काय करू शकतो? उंची काढू शकतो. आता उंची काढायची कन्सेप्ट काय आहे की त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर काय टाकायचा?
लंब म्हणजेच परपेंडिक्युलर म्हणजेच किती अंशाचा कोण 90 अंशाचा कोण. मग ती काय झाली त्या त्रिकोणाची उंची झाली. मग अशा त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात तर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. जसं की इथं L शिरोबिंदू आहे म्हणजेच व्हर्टेक्स, M व्हर्टेक्स आणि N व्हर्टेक्स. मग M व्हर्टेक्स मधून सुद्धा आपण काय करू शकतो परपेंडिक्युलर काढू शकतो म्हणजे लंब काढू शकतो आणि N व्हर्टेक्स मधून सुद्धा आपण काय करू शकतो परपेंडिक्युलर काढू शकतो. म्हणजेच एका त्रिकोणाला किमान 3 उंची येऊ शकतात, 3 हाइट्स येऊ शकतात. ओके, तर आपल्याला ह्या त्रिकोणासाठी त्रिकोण PQR साठी आपल्याला किती उंच्या दिलेल्या आहेत 2 उंच्या दिलेल्या आहेत. मग जर 2 उंच्या असतील तर पर्यायानं 2 काय असणार आहेत त्याला पाया सुद्धा असणार आहेत म्हणजेच 2 बेस सुद्धा असणार आहेत. ओके, मग आता तुम्हाला थोडासा समजला असेल हा प्रश्न काय आहे तो. आता पुस्तकामध्ये हे डॉटेड दिलेलं नाहीये, मी फक्त समजून घेण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी इथं काय केलेलं आहे डॉटेड लाईन टाकलेल्या आहेत. कारण की मुख्य जो त्रिकोण दिलेला आहे तो आहे आपल्याला त्रिकोण PQR, ट्रायंगल PQR हा एक्सटर्नल पार्ट आहे. मग सुरू करूया. काय सांगितलेलं आहे आपल्याला गणित सोडवताना सर्वप्रथम आपल्याला काय लिहावं लागतं तर जे गिव्हन दिलेलं आहे प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला काय करून घ्यावं लागतं लिहून घ्यावं लागतं. मग प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे PS परपेंडिक्युलर कशावर आहे RQ वर आहे. अजून काय दिलेलं आहे QT PR वर परपेंडिक्युलर आहे. मग QT परपेंडिक्युलर टू PR, RQ बरोबर 6, PS बरोबर 6 आणि काय सांगितलंय PR बरोबर 12. बरोबर. मग आता आपण काय करूया त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काढूया. सिंपल फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोण कोणता आहे PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला तर सगळ्यांनाच माहित आहे 1/2 गुणिले B इंटू H. B म्हणजेच बेस, H म्हणजे हाईट, B म्हणजे पाया, H म्हणजे उंची. मग सिंपल आहे काय सांगितलेलं आहे बघा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग पाया काय आहे जो की आपल्याला माहित आहे पाया आणि उंची दोन्ही माहित आहे असं कोणता आहे PS आणि QR हा माहित आहे. मग PS आपण इथं टाकू शकतो हा 1/2 आहे तसा. B म्हणजेच कोण आहे हा PS. B म्हणजे PS नाहीये RQ इंटू हाईट म्हणजेच काय आहे PS. ओके, मग आपल्याला RQ ची किंमत दिलेली आहे किती आहे 1/2 गुणिले RQ ची किंमत आहे 6 गुणिले PS पाया किती दिलेला आहे 6. मग बेत्रिक 6. ओके, इथं भाग जातोय 2 ना, आपण 2 न 6 ला काय लावला भाग लावला बेत्रिक 6 आणि 6 न कितीला गुणला आता आपण 3 ला गुणणार. साहित्रिक किती आला 18 आला. 18 एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती आलेला आहे 18 स्क्वेअर युनिट आलेला आहे. ओके, मग आपल्याला ही जी दुसरी पाया आणि उंची दिलेली आहे ती सुद्धा त्याच त्रिकोणाची आहे. मग एक प्रॉपर्टी आहे जर एखाद्या त्रिकोणाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाया आणि उंची असतील तरी सुद्धा त्या त्रिकोणाची क्षेत्रफळ काय असतं समान असतं. म्हणजेच आपण काय लिहू शकतो दुसरा फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता या वेळेस आपण बेस आणि हाईट कोणाला टाकणार आहोत तर PS आणि कोणाला टाकणार आहोत QT आणि PR ला टाकणार आहोत. म्हणजेच फॉर्म्युला आपला होणार आहे 1/2 इंटू बेस आहे तुमचा PR आणि हाईट आहे तुमची QT. तसंच त्रिकोण PQR चं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे 18 आहे जे आपण की वर काढलेलं आहे. मग इथं किती येणार आहे 18. ओके, मग इथं काय करणार आहे हा जो 2 आहे तो कुठं घालवणार आहे पलीकडे घालवणार आहे. इथं भागाकारात आहे पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे गुणाकारामध्ये जाणार आहे. 18 गुणिले 2 बरोबर PR ची किंमत आपल्याला दिलेली आहे किती आहे 12. मग आपण इथे किती टाकणार आहे 12 गुणिले
क्यूटीची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 18 दुने किती होतात 36. मी आता इथं जागा नाही इकडे लिहून घेतो. 18 दुने 36 बरोबर 12 गुणुले क्यूटी. आता हा 12 काय करणार आपण पलीकडे आहे त्याला कुठं घेऊन येणार अलीकडे. का अलीकडे घेऊन येणार कारण की आपल्याला कोणाची किंमत काढायची क्यूटीची किंमत काढायची आहे. 12 गुणाकारामध्ये आहे अलीकडच्या साईडला आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या काय होणार आहे डिवायडेशन म्हणजेच भागाकारामध्ये जाणार आहे. 36 भागिले 12 बरोबर क्यूटी. मग 12च्या पाड्यामध्ये 36 आहे. 12 1 12 12 त्रिक 36 म्हणजेच क्यूटीची किंमत आपल्याला आलेली आहे 3. अशा पद्धतीने आपण हे गणित नंबर 3 काय केलेलं आहे सोडवलेलं आहे. आपण आता चौथ्या गणिताकडे वळणार आहोत. या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे काय दिलेलं आहे की इन द फिगर AP परपेंडिक्युलर टू BC. म्हणजेच याच्यावरून पहिल्याच लाईन वरून आपल्याला समजून येतंय AP ही काय असली पाहिजे उंची म्हणजेच काय असली पाहिजे हाईट आणि BC हा काय असला पाहिजे बेस. बेस म्हणजेच काय असला पाहिजे पाया. आणि अजून काय सांगितलेलं आहे AD समांतर BC. ओके मग AD कुठे आहे बघा हा AD आणि हा आहे टोटल BC. म्हणजे ही जी वरची लाईन आहे ती आहे AD आणि ही जी खालची लाईन आहे ती आहे BC. ओके तर आपल्याला काय काढायला लावलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC as 2 या चिन्हाला म्हटलं जातं as 2 एरिया ऑफ ट्रायंगल BCD. मग आपल्याला जे काढायला लावलेलं आहे ते आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स फाइंड आउट करायला लावलेलं आहे. मग सर्वप्रथम आपण पाहून घेऊ हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते कुठं आहेत. मग लक्षात येत आहे आपल्या पहिला आहे A B आणि C. मग हा जर ABC बघितला तर ABC ची हाईट काय आहे AP आहे. ओके इथं सरळ सरळ दिसतंय. हा परपेंडिक्युलर टाकलाय म्हणल्यावर ABC ची हाईट काय आहे AP आणि पाया बेस काय आहे BC. आणि दुसरा जो त्रिकोण दिलेला आहे तो त्रिकोण आहे दुसरा ट्रायंगल आहे BCD. मग BCD कुठं आहे तो पाहूया BCD. म्हणजे हा जो त्रिकोण दिलेला आहे BC आणि D हा त्रिकोण आहे. मग आपल्याला हे दोन त्रिकोण पाहिल्याच लक्षात येत आहे की BC आणि ABC साठी BC आणि BCD साठी BC हे दोन्हीही पाया काय आहेत एकाच त्रिकोणाचे आहेत. ओके दोन त्रिकोणाचा एकच पाया आहे हे आपल्याला कशात येते लक्षामध्ये येते. मग आपण काय लिहू शकतो इथं की त्रिकोण ABC त्रिकोण ABC व त्रिकोण BCD यांचा पाया समान आहे. यांचा पाया समान आहे. इंग्लिश मध्ये लिहिताना काय लिहिणार आहे बेस ऑफ ट्रायंगल ABC and triangle BCD is same. ओके तर आता अजून परत आज काय दिलंय ते आपण पाहूया. काय सांगितलंय आपल्याला या गणितामध्ये AD पॅरलल BC. मग ज्या वेळेस दोन रेषा समांतर असतात त्यावेळेस त्या दोन समांतर रेषेमधील जे अंतर असेल ते काय राहतं नेहमी कॉन्स्टंट. म्हणजे हे वालं डिस्टन्स दोन समांतर रेषांच्या मधील जे डिस्टन्स असतं ते कुठंही जरी गेलं तरी ते काय असतं कॉन्स्टंट असतं. मग आपल्या एक लक्षात येतंय की ह्या ज्या दोन समांतर रेषा आहेत त्या रेषेवर ABC चा शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स A आहे आणि BCD चा जो व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू D आहे तो काय आहे त्या दोन समांतर रेषेवरतीच आहे. त्यामुळं इथं जेवढं उंची आहे तेवढीच उंची कोणाची असणार आहे BCD ची असणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की BCD आणि ABC या दोन्ही त्रिकोणाची उंची सुद्धा काय आहे समान आहे. मग हे लिहिताना आपण कसं लिहिणार तर या पद्धतीने लिहू शकतो की त्रिकोण ABC व त्रिकोण कोणता आहे BCD त्रिकोण BCD यांचे शिरोबिंदू समांतर रेषेवर आहेत.
ओके, इंग्लिश मध्ये लिहिताना आपण लिहिणार आहे वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC and triangle BCD lies on parallel lines. आणि जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं, दोन पॅरलल लाईन्स मधील जे अंतर आहे ते नेहमी काय असतं, सेम असतं, समान असतं, कॉन्स्टंट असतं. त्यामुळं दोघांच्या ज्या हाईट आहेत म्हणजेच उंच्या आहेत त्या काय असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणून आपण इथे लिहू शकतो देअरफॉर हाईट ऑफ ट्रायंगल ABC and triangle BCD is same. मराठीतून लिहिताना लिहिणार आहे आपण त्रिकोण ABC व त्रिकोण BCD ची उंची समान आहे. ओके, मग आता आपल्याला माहितच आहे काय समजतंय आपल्याला की ABC आणि BCD यांचा पाया आणि उंची दोन्हीही समान आहे. मग आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं कंडिशन नंबर 4. कंडिशन नंबर 4 आपल्याला काय सांगत होते, जर दोन्ही त्रिकोणांची पाया आणि उंची म्हणजे बेस आणि हाईट जर सेम असेल तर दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते किती असतं, युनिटी असतं. म्हणजे किती असतं, 1 असतं. मग आपण इथे सिंपल तेच लिहू शकतो. काय लिहिणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle BCD is equal to 1. पुढे लिहिताना आपण काय लिहू शकतो, पाया व उंची समान आहेत. पाया व उंची समान आहेत. बोथ base and height is सेम. मग त्यांनी दिलेल्या प्रश्नामध्ये आपण असं लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to एरिया ऑफ ट्रायंगल BCD, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ as to त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ बरोबर 1:1 किंवा 1:1. हे आपल्याला काय विचारलेलं होतं, त्यांनी गणित विचारलेलं होतं. अशा पद्धतीने आपण गणित नंबर 4 सुद्धा काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, गणित नंबर 5 सोडवायचं आहे. पण आता आपण काय केलेलं आहे, सर्वच्या सर्व काय बघितलेले आहेत, गणित बघितलेले आहेत. 5वं गणित तुम्ही होमवर्क साठी कुठं सोडवायचं आहे, घरामध्ये सोडवायचं आहे. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये जर काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये जरूर आम्हाला कळवा. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ गुड डे.